पहिली बातमी तुमच्या खिशात हात घालणाऱ्या सरकारच्या निर्णयांची। राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर महिनाभराच्या आत आता दुसऱ्यांदा अधिभार लावण्यात आलाय। पेट्रोल कंपन्यांनी कालच पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात केली होती, मात्र त्यानंतर लगेचच राज्य सरकारने त्यावर अधिभार लावला। त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर जैसे थे आहेत। राज्यातल्या ग्राहकांना कुठलाही दिलासा मिळालेला नाहीये आणि विशेष म्हणजे 25 एप्रिललाच राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर 3 रुपये अधिभार लावला होता। आता 3 आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा अधिभार लावण्यात आलाय। इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातल्या ग्राहकाला पेट्रोल आणि डिझेलसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत। तर दुसरीकडे राज्य सरकारने मुद्रांक शुल्कामध्ये वाढ केल्यामुळे आता जमीन आणि घर खरेदी करणं महागणार आहे। या दोन निर्णयांमुळे राज्यातल्या जनतेला महागाईचा सामना करावा लागणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या बरोबर आहेत। दीपक, खरं तर पेट्रोल स्वस्त होतं ही बातमी येते, जनतेने आनंद व्यक्त करावा आणि तितक्यात राज्य सरकारने त्यावर अधिभार लावावा, हा आनंद उपभोगण्याच्या आधीच राज्य सरकारने अशी बातमी दिलेली आहे। काय नेमका असा निर्णय का होतोय, काय सांगण्यात येतंय? अनुभव प्रामुख्याने राज्य सरकारच्या तिजोरीवर जो बोजा पडतोय आणि त्यातून महसूल जो ज्याप्रमाणे यायला पाहिजे होता राज्य सरकारकडे त्या प्रमाणात येत नाहीये, खर्च वाढतोय आणि त्याच्यात समतोल साधण्यासाठी राज्य सरकार अशा प्रकारचा अधिभार लावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रामुख्याने एलबीटीचे जे 7,000 कोटी रुपयाचा जो बोजा राज्य सरकारवर दरवर्षी पडतोय, व्यापाऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतला, त्याचा दरवर्षीचा 7,000 कोटीचा बोजा। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे महामार्गालगतची दारूची दुकानं बंद करण्यासंदर्भातला, त्यामुळे उत्पादन शुल्काचा मोठा निधी जो आहे तो राज्य सरकारचा बुडतोय आणि त्याच्यामुळेच राज्य सरकारला अशा प्रकारचा अधिभार लावण्याची गरज पडते। 25 एप्रिलला 3 रुपये अधिभार लावल्यानंतर काल मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलवर जवळपास 2 ते 2.25 रुपये अधिभार राज्य सरकारने लावला। म्हणजे गेल्या 3 आठवड्यामध्ये राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर 5 रुपयांपर्यंतचा अधिभार राज्य सरकारने लावला आणि प्रामुख्याने हा बुडणारा महसूल जमा करण्यासाठी सरकार आता थेट सर्वच नागरिकांच्या खिशाला कात्री लावताना आपल्याला पाहायला मिळते। कारण एलबीटीचा विषय होता तो त्या महापालिकांमध्ये होता, त्यामुळे त्या महापालिकेच्या क्षेत्रातील लोकांवर हा बोजा पडत होता। आणि दुसरा दारूचा जो विषय होता तर 500 मीटरच्या आतली जी दुकानं होती तो सुद्धा दारू पिणाऱ्यांवर महसुलाचा बोजा पडत होता। परंतु आता पेट्रोलवरच थेट आणि डिझेलवर अधिभार वाढवल्यामुळे हा सर्व नागरिकांवर राज्यातील बोजा पडणार आहे। कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले तर प्रवासी वाहतूक सुद्धा महाग होते, मालवाहतूक महाग होते, त्यामुळे भाजीपाल्याचे दर राज्य सरकारच्या निर्णयामुळे निश्चितच सामान्य जनता नाराज असणार आहे। धन्यवाद दीपक दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।